गाईज आणि गुड मॉर्निंग. आणि आज आमची विजिट एका मसाई विलेजवरती आहे आणि सगळेजण इतकं छान तयार झालेत आणि नंतर इथल्या कल्चरविषयी सगळं काही जाणून घेण्यासाठी आज आम्ही तिथे चाललो की त्यांनी काय म्हणजे त्यांचे बिझनेसेस, त्यांनी कसं राहतात, त्यांचं राहणीमान सगळं काही. आणि माझा ड्रेस मी तुम्हाला दाखवते. सो दिस इज माय ड्रेस. आणि आम्ही आता निघालोत. आता पहिलं ब्रेकफास्ट करणार आहोत आणि नंतर मग निघत आहात. सो बाय गाईज, लव यू. नाश्ता दादा. हाय हाय हाय. Our language in the Maasai. We also have the Swahili language, which is the national language, and then we have the English that we learn in school, which is compulsory. And the number of houses in one village. Otherwise, how we build our houses is the same. So you can see we build our houses in a circular form. There is no light. But when you stay in like 2 minutes time, you see that we isolate. We have small solars over here. So this is how our Maasai house looks like. It's very simple. We don't have a lot of things. This is because of movement. But we like when we're staying here, we are not going to move that early. Like when it's going to be more drier, me and the kids will stay behind because we have kids who are going to school. I did not explain when you paid that $30 will be coming in. That is one way of supporting a girl to go to school. इथे ह्यांनी आग लावून दाखवायलेत लाकडाने, बिना कुठल्या मॅचेसचे यूज करतात. इथे हे सगळं ह्यांनी स्वतः बनवलेलं आहे आणि आता ह्यांनी इथं असं शॉप टाकलेत आणि हे विकतात. हे ब्रासलेट, हे सगळं काही हे स्वतः बनवलेलं आहे. एवढं सगळं सामान घेतलं होतं. वेगळं आहे त्यांचं इथलं सगळं कल्चर. सगळ्याबद्दल छान वाटतं की लोक असे पण राहतात जगामध्ये आणि आपण खूप जास्त ह्याच्यामध्ये राहून आपण चांगल्या वातावरणामध्ये, आपण खूप चांगल्या वातावरणामध्ये राहतो. कमी ह्याच्यात राहून की त्यांना सगळ्या गोष्टीची जाणीव. त्याने कसले खुश होतं तरी त्याने किती खुश व्हायला की नाही ट्रायसोबत व्हिडिओ काढायला ते तेव्हा इतके खुश व्हायला. The next day. आम्ही इथे ATV साठी आला आणि हे बघा, मेरा पति छार है. क्या गाड़ी चलाता है मेरा पति. ह्या वर्षामध्ये माझी बिगिनिंग पण सगळ्यात छान झाली आणि पण छान झाली. बिगनिंग कसं काय छान झाली? कार्य आपलं लग्न झालं म्हणजे एवढी छान ट्रिप भेटली. अच्छा. Do you know what happened here? That guy, these guys have smelled the other guy, he got something. So they wanted to intimidate him. Why? Why did you not call us? सो गाईज, आता मी चालले मसाजसाठी आणि पहिलं मम्मीनं केलं आहे. आता आम्ही खूप जास्त शावर केले. आम्ही आत्ता स्विमिंग केलो, बट मला असं वाटत होतं स्विमिंग करून थकल्याच्या नंतर मग मी मसाज करावी. सो हां, आत्ता आम्ही जाते आणि आज आपली लास्ट सफारी आहे. काय वाटायले? जा वाटायले वापस? नाही, जाऊ तर वाटत नाही तुला. कधी एकदा घरी जाऊन तू का बघू तर ते वापस आमच्या मागे येते का बोल. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे?
झालं फायनली आम्हाला चिट्टा भेटला. आणि आम्ही कॉल आलता, गडबडीत निघालोच आम्ही इथून. गडबडीत फास्ट निघालो. चिट्टा आला. आता बघूत आम्हाला पटकन भेटावं बस. काय तर मग जिराफ जे पळत आहे आमच्या मागे मागे, आणखीन पण पळायले बघा. आमची गाडी आता बुलेट ट्रेनपेक्षा जोरात चालते. फास्ट आम्ही ओमकार तर असं एकदा उठून दाखव रे तू, एकदा वेफ उठून दाखव कसं मला सापडलं. ओ गॉड, त्याने एक झेब्रा खाल्लाय गाईज. अरे त्याने झेब्राचे पिल्लू मारले यार. 2 hours later. हे कपडे दिसत आहेत. वॉशिंगचे कपडे ड्रॅगलिंग करून दिलेत सगळं काही. आणि आज काहीतरी दिसायला एक लेटर, काय रिव्ह्यू लेटर. ओलेरो बाय हर्मेस रिट्रेस चांबो चांबो. सो आता इथं रेटिंग द्यायची कारण 12 MBS आम्ही आम्हीच गेलो. गेलो. सो तरी पण ठीक आहे, त्यांच्यासाठी एवढं तर करू शकतो. ठीक आहे, आता मी खरं सांगते की मला इथलं सगळ्यात जास्त म्हणजे स्टाफ आवडला. कारण त्यांनी प्रत्येक गोष्टीचं एक लक्ष ठेवतात की बाबा आपल्याला कुठली गरज आहे. आणि त्यांनी प्रत्येक आम्हाला आमच्या जेवणापासून त्यांनी लक्ष ठेवलेत की आम्हाला व्हेजिटेरियन आहात तर त्यांना काय पाहिजे काय नाही त्यांनी सगळं काही ट्राय केलं. कारण त्यांना इंडियन काय बनवता येत नाही तरी पण त्यांनी ट्राय करत ट्राय केलेलं आहे. आणि त्यांनी खूप छान दिलेलं आहे सगळी सर्व्हिस. आणि रोज आम्हाला इतकं छान कम्फर्टेबल फील करू घालतात जसं की घरासारखं. मला खूप जास्त आवडली. तुम्ही जर मसाई मारायला येत असेल तर प्लीज ह्या हॉटेलला प्लीज या. आणि तुम्हाला खूप जास्त प्रायव्हेट सफारी भेटेल. सो येस. आणि मागे पण काहीतरी आहे, तुझ्या समोर लिहिलीस ते तिथं लिहायचं होतं. माय बाय. ठीक आहे, मी इथं पण करम करने जाता हूं कांड हो जाते हैं. आणि मी तुम्हाला हे पण दाखवते की आमचा बेड सोडलं तर बाकी सगळीकडे आम्ही किती पसारा केलेलो आहोत. हे बघा, लुक एट अवर रूम. इतका पसारा केलेला आहोत आम्ही. आणि हे माझं सगळं काही स्टफ मेकअपचं आणि माझी बॅग तर अशी. आता आम्ही सगळं काही बॅग पॅक करत आहोत सगळ्यात पहिलं, कारण उद्या चेकआउट आहे. सो हां. The next day. आत्ता मला फोन आला की चित्ता दिसलाय, चित्ता आणि चित्ताचे लेकरं दिसले आहेत कुठेतरी. तर आम्ही उठून इतकं फास्ट 5 मिनिटामध्ये तयार होत. हे पोरगी तर 5 मिनिटात तयार झाली, माहीत नाही कसं काय. आता निघत आहेत आम्ही चित्ता आणि चित्ताचे लेकरं बघायला. वर्ल्ड रेकॉर्ड आहे माझा, वर्ल्ड रेकॉर्ड. मी 4 मिनिटात. चलो चले मित्रा, प्यारी प्यारी बाहों. चल चलो हम चीता देखने चले. गुड मॉर्निंग. येस. हे बघा, मम्मी हे तनलेक सगळ्यात मोठं आहे ती सैल बेब. त्याच्या गळ्यामध्ये बेल्ट आहे. A little longer than a few minutes later. सो आता आम्ही जे काही हॉटेलचं बिल झालं वरचं सगळं द्यायला चालू आहोत. आणि एकदा सगळ्यांना बाय म्हणून येतो. आणि सगळेजण तसं तर खाली येतातच आहे ना बेब, सगळेजणच येतात बाय करायला. पण खूप छान आहे इथलं स्टाफ. आणि तुम्ही जर इथं आला तर प्लीज नक्की या. आता आम्ही फायनली चाललो आहोत. आम्ही हॉटेल चेकआउट करायला होत. आणि आता मला जावं वाटणं गेलं कारण खूप छान होतं सगळं एक्सपिरियन्स. तर आम्ही एअरपोर्टच्या जवळच्या हॉटेलला चाललो आहोत कारण लवकर फ्लाईट मिळेल त्यामुळे. बस पकडायचे का आपल्याला. बाय गाईज, लव्ह यू. फ्लाईट मध्ये 5
हाय. या स्नेक. Safe flight back home. Let's keep on time. Thank you so much, ma'am. Yeah, thank you so much. We had a great time with you. Yeah, absolutely. You guys were such good friends. And Yeah. let's keep on time. Yeah. All right. Do come to India. Yes. Yeah. Absolutely. Yeah. And I'm let us just- know, please. Yeah. Okay. Okay. I will just contact him and then I will let you know everything. Yeah. Thank you so much. You're such good Bye. friends. And Yes. I pray for you guys. Right? Yeah. So safe journey. Take care. Bye. Bye. Many unbearable hours later. सो आता आमचं हॉटेल एकदम एअरपोर्टच्या मध्येच आहे आणि इथून आम्हाला बिना कशा लगेजचं जायचं आहे आता. काय हां चलो. सो आता आम्ही हॉटेलला आलोत आणि खूप छान आहे. सिक्युरिटी पण खूप आहे कारण हे एअरपोर्टच्या मध्ये आहे त्यामुळे. इथे सगळं क्रिसमसचं डेकोर. वाव सो क्यूट. सो आम्ही आलोत आत्ता आणि इतके सुंदर रूम्स आहेत. दाखवते आमचे रूम. एक मिनिट. आणि आम्ही इथं फक्त 5 तासासाठीच आहोत. माय गॉड मी मलाच घेऊन गेली. ओ माय गॉड. हवा अमेझिंग अमेझिंग. हे बघ हवा. हवा बघ. हवा बंद कर फास्ट. बाथरूम. Oh wow, so pretty. चलो अभी थोड़ा रेस्ट करें. एक सगळ्यात डेंजर गोष्ट मी दाखवते. 1 2 3. 1 2 3. सो आता आम्ही एअरपोर्टला चालू सकाळी 3:30 वाजता. सगळेजण चाललेत आणि आम्ही कामासाठी वेट करायला. त्याचे 4 मेसेज. दरवेळेस सारखं आता बी लेट झालो.